नमस्कार. शिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण महाराष्ट्र शासन, विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावती आणि पदव्युत्तर मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक व्याख्यानमाला आम्ही आयोजित केलेली आहे. या व्याख्यानमालेचं आजचं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत प्राध्यापक डॉक्टर माधव पुटवाळ. ते आज महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा एक अनुबंध या विषयावर व्याख्यान देणार आहेत. मी त्यांचं या दूरदृश्य प्रणालीवरून महाराष्ट्र शासन, विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावती आणि पदव्युत्तर मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत करते. निमित्त आहे मराठी भाषा गौरव दिनाचं आणि या निमित्ताने आज डॉक्टर माधव पुटवाळ आपल्या समोर व्याख्यान देणार आहेत. पण तत्पूर्वी एक नवा शब्द आज आपल्याला इथे कळतो आहे. सध्या या कोविड महामारीमुळे आभासी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य आणि तिच्या व्यवहार्य वापरासंदर्भात विविध उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आयोजिले आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आणि या ऑनलाईन पद्धतीला नेमकं मराठीत काय म्हणावं असा प्रश्न अनेक मराठी भाषकांना पडलेला असताना कालच मला डॉक्टर पी. विठ्ठल नांदेड विद्यापीठात ते प्राध्यापक आहेत त्यांच्याकडनं या ऑनलाईनसाठी दूरदृश्य प्रणाली हा शब्दप्रयोग अलीकडे रूढ होत असल्याचं मला त्यांनी सांगितलं आणि सह्याद्री वाहिनीवरून तो वापरला जात असून तो अलीकडे सगळे लोक मोठ्या प्रमाणात त्या शब्दाचा वापर करत आहेत. सध्या या संगणक प्रणालीच्या अनुषंगानं असंख्य इंग्रजी शब्द आपल्या सातत्याने वापरात येत आहेत आणि आपण या आता हा जो आपण दूरदृश्य प्रणाली हा शब्दप्रयोग जसा रूढ करण्याचा प्रयत्न करतो आहोत, तसेच संगणकाच्या या प्रक्रियांच्या किंवा त्या वापराच्या संदर्भात जे असंख्य इंग्रजी शब्द आपल्या वारंवार बोलण्यातनं येतात, त्यांसाठी सुद्धा जर आपण वेगवेगळे मराठी शब्द जर शोधले आणि ते रूढ करण्याचा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं मराठी भाषा गौरव दिनाचा एक महत्वाचं उद्दिष्ट या निमित्ताने साध्य होईल. मी आता पुन्हा डॉक्टर माधव पुटवाड यांच्या व्याख्यानाच्या अनुषंगाने त्यांचा परिचय करून देण्याकडे वळते. डॉक्टर माधव पुटवाड यांचा अगदी थोडक्यात परिचय आपणासमोर ठेवते. डॉक्टर माधव पुटवाड हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत आणि त्यांना एकूण त्यांचा अध्यापनाचा 21 वर्षांचा अनुभव आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे त्यांनी आचार्य पदवी संपादन केली आणि त्यांच्या आचार्य पदवीचा विषय होता बी. रघुनाथ यांच्या साहित्यातील समाज चित्रणाचं स्वरूप विवेचक अभ्यास. डॉक्टर माधव पुटवाड यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत. त्या ग्रंथांकडे आपण एक दृष्टी फिरवू. साहित्यातील नवे प्रवाह, आकलन आणि अन्वयार्थ, कृषी साधनांचा कोश, देवधर्म आणि माणूस, समाज आणि साहित्य, आकलन नि अन्वयार्थ, आकलन, अन्वय, गाव आणि शिवार असे त्यांचे ग्रंथ प्रकाशित आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे 2 संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यामध्ये मराठवाड्यातील कृषी साधनांचा कोश हा लघुशोध प्रकल्प त्यांनी पूर्ण केला असून महाराष्ट्रातील कृषी व्यवसाय संकल्पना कोश हा बृहत संशोधन प्रकल्प पण त्यांनी पूर्ण केलेला आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली आजवर 2 विद्यार्थ्यांनी आचार्य पदवी प्राप्त केली असून ते आचार्य पदवीसाठी मार्गदर्शनाचं काम त्यांचं सुरू आहे आणि त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी मार्गदर्शन घेत आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजवर त्यांचे 50च्या वर शोध निबंध विविध नियतकालिकातून प्रकाशित झालेले आहे. महाराष्ट्रातले एक श्रेष्ठ अभ्यासू समीक्षक म्हणून त्यांचं नाव सध्या खूप गाजत आहे, नावाजलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या विभागामध्ये माझे सहकारी म्हणून ते कार्यरत आहेत. आज ते आपल्या समोर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकर आणि संत गाडगेबाबा एक अनुबंध या विषयावर
आपलं व्याख्यान इथे देणार आहे. मी डॉक्टर माधव कुटवाड सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. शिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण महाराष्ट्र शासन, विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावती, पदव्युत्तर मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत मी डॉक्टर माधव कुटवाड मराठी भाषा गौरव दिनानिमित्त च्या या कार्यक्रमामध्ये शाहू फुले आंबेडकर आणि गाडगेबाबा एक वैचारिक अनुबंध या विषयावर विचार मांडत आहे. आपणा सर्वांना हे परिचित आहे की फुले, शाहू आंबेडकर आणि गाडगेबाबा यांनी आता आधुनिक जो समाज आहे या समाज जीवनाच्या जडणघडणीमध्ये फार मोलाचं कार्य केलं आहे, फार महत्त्वाचं त्यांचं योगदान राहिलेलं आहे. या नावांना वगळून आपण आपल्या महाराष्ट्राचा आणि संबंध या देशाचा इतिहास लिहू शकत नाही, इतकं त्यांचं मोलाचं योगदान आहे. या सगळ्यांच्या कार्यामध्ये, या सगळ्यांच्या विचारामध्ये आणि या सगळ्यांचं जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वामध्ये समान असा कुठला धागा आहे, त्या धाग्याचा शोध आपण या छोट्याशा व्याख्यानामधून घेणार आहोत. मित्र हो, महात्मा फुले यांचा कालखंड आहे 1827 ते 1890 आणि या काळामध्ये त्यांनी समाज सुधारणेचे काम केलं आहे. महात्मा फुले केवळ समाज सुधारक नव्हते, तर महात्मा फुले हे विचारवंत होते. ते समाज सुधारक तर होतेच होते, पण त्याचबरोबर ते इतिहास लेखकही होते. त्यांनी इतिहासाची पुनर्मांडणी केली आणि इथल्या बहुजनांचा जो इतिहास आहे की जो इतिहास खोटा लिहिला गेला होता आणि ज्या इतिहासामध्ये बहुजनांच्या पूर्वीचा जो इतिहास आहे त्यांचा, त्या इतिहासाची मांडणी ही फार काही सन्मानाची केलेली नव्हती. त्या इतिहासाचा पुनर्शोध महात्मा फुले यांनी घेतला आणि इतिहासाची पुनर्मांडणी करून मित्र हो बहुजनांचा जो अभिमानास्पद असा इतिहास आहे त्या अभिमानास्पद इतिहासाला पुढे आणलं, त्या इतिहासाची पुनर्मांडणी केली. मित्र, ज्या कालखंडामध्ये इथे कुठल्याही साहित्यामध्ये, मग नाटकच काय बाकीच्या साहित्यामध्ये सुद्धा मानवी जगण्याशी संबंधित काही प्रश्न मांडावेत, मानवी जगण्याचा काही संघर्ष मांडावा, मानवी जीवनातले काही सुखदुःख मांडावेत, अशा पद्धतीची कल्पनाही इथे ज्या काळामध्ये लेखक कवींच्या मनामध्ये येत नव्हती, त्या काळामध्ये महात्मा फुले त्यांच्या साहित्याशी इथल्या मानवी जगण्याचा संबंध जोडत होते. इथली जी जीवनशैली आहे, माणसाचं जे जगणं आहे, त्या जगण्यातली जी प्रश्न आहे, त्या माणसांचा जो संघर्ष आहे, या सगळ्या गोष्टी महात्मा फुले त्यांच्या साहित्यातून मांडत होते. शेतकऱ्यांचा असूड असेल किंवा तृतीय रत्नसारखं नाटक असेल, या सगळ्यातून त्यांनी जर काय मांडलं असेल तर मित्र हो, त्यांनी मांडणी केली ती इथल्या माणसांच्या सुखदुःखाची. इथल्या माणसांचं सुखदुःख हे त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी राहिलेलं आहे. हे महात्मा फुलेंचं एक लेखक म्हणून वेगळेपण आपल्याला दिसतं. त्याचबरोबर एक संवेदनशील माणूस म्हणूनही हे त्यांचं वेगळेपण दिसतं. त्यांनी केवळ जुन्या पुराण्या कथा किंवा रामायण महाभारतातल्या कथा वगैरे ह्या सांगत बसले नाही ते, तर त्यांनी माणसाचं जगणं हे त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी आणलं. मित्र हो, ज्या पूर्व परंपरा होत्या आपल्याकडे आणि ज्या पूर्व परंपरेमध्ये इथल्या बहुजनांना, शूद्रातिशूद्र समाजाला शिक्षणापासून वंचित केलेलं होतं, शिक्षणापासून दूर ठेवलेलं होतं, त्या लोकांना शिक्षण मिळावं, त्या लोकांना माणूस म्हणून आत्मसन्मानानं जगता यावं, आत्मभान आलेल्या माणसाप्रमाणे जगता यावं, म्हणून त्यांनी त्या काळातल्या माणसांना नवतत्वज्ञान सांगितलं, माणुसकीचा धर्म सांगितला. त्यासाठी त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ लिहून त्यांनी पूर्वीचे जे धर्म आहेत, ज्यांना आपण धर्म म्हणतो, आणि त्या धर्माने जे धर्मग्रंथ रचलेले आहेत, त्या धर्मग्रंथामध्ये सगळ्यांना समान अशा पद्धतीचं तत्व सांगितलेलं नाही आणि सगळ्यांनाच लागू होईल, सगळ्यांच्या सुखाचा विचार केला जाईल असं कुठलंही तत्व त्याच्यामध्ये नाही. तर त्या काळातल्या त्या माणसाने आपापल्या सोयीचं ते तत्वज्ञान त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. एकीकडे माणसाचा स्वार्थ आणि दुसरीकडे त्या काळातलं माणसाचं अज्ञान, या दोन्हीचाही प्रभाव त्या सर्व धर्मग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून माणसाने, समाजाने त्या धर्मग्रंथातल्या थोतांडी तत्वज्ञानातून बाहेर पडावं आणि माणसांनी माणुसकीचा एक नवा धर्म स्वीकारावा. आणि तो धर्म म्हणजे कुठला धर्म असेल तर माणसाने माणसासारखं वागावं, इतरांना मदत करावी आणि त्याचबरोबर सत्याचं वर्तन करावं, स्वतःच्या मेहनतीनं जगावं, स्वतःच्या श्रमावर स्वतःचं पोषण करावं आणि इतरांचंही पोषण करावं, कुटुंबाचं पालन पोषण करावं. अशा पद्धतीचा एक नवा धर्म महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितला. मित्र हो, महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये ज्या पुण्यामध्ये ते राहत होते, ते पुणे हे सनातन्याचं माहेरघर, त्या पुण्यामध्ये ब्राह्मणांशिवाय इतरांना शिकता येईल अशा शाळा काढणं ही
म्हणजे स्वप्नवत गोष्ट होती, ही काही साधी गोष्ट नव्हती. म्हणजे त्या काळातल्या पुण्यातल्या शूद्राती शूद्रांच्या किंवा ज्यांना आपण त्या काळामध्ये शूद्र म्हणत होतो, दलित म्हणत होतो, त्यांच्या कदाचित स्वप्नातही हे येत नसावं की आमच्यासाठी सुद्धा शाळा काढेल कोणीतरी आणि आम्हाला त्या शाळेत जाता येईल, आम्हाला शिकता येईल, इतरांप्रमाणे आम्ही शिकू, आम्ही सुशिक्षित होऊ. असे त्या काळामध्ये इथल्या बहुजनांना किंवा इथल्या दलित समाजांना, ज्यांना त्या काळामध्ये आपण शूद्र मानत होतो, त्यांना कदाचित स्वप्न सुद्धा पडत नसतील. त्या काळातल्या स्त्रियांना, त्या काळातल्या मुलींना शाळेत जाणं आणि शिकणं ही स्वप्न सुद्धा पडत नसतील. ज्या काळामध्ये मित्र हो अशी स्वप्न लोकांना पडत नव्हती, त्या काळामध्ये महात्मा फुले वास्तवात ती व्यवस्था आणत होते. ही किती म्हणजे क्रांतिकारी गोष्ट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुलींना शाळेत जाता यावं, मुलींना शिकता यावं, याच्यासाठी महात्मा फुले त्या काळामध्ये शाळा सुरू करतात. 1848ला, इसवी सनाच्या 1848ला त्यांनी पुण्यामध्ये, सनातन्याचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये संबंध ब्राह्मणांना, सनातन्यांना विरोध करून त्यांना पुरून ते उरले आणि शाळा सुरू केली. मित्र 1851 मध्ये त्यांनी पुन्हा दुसरी शाळा सुरू केली बुधवार पेठेमध्ये. ती मुलींची शाळा होती. 1851ला पुन्हा त्यांनी रस्ता पेठेला दुसरी शाळा सुरू केली आणि त्याच्यानंतर त्यांनी 1852 मध्ये वेताळ पेठेत आणखी एक शाळा सुरू केली. मित्र, महात्मा फुले यांनी या सगळ्या शाळा केवळ सुरू केल्या नाहीत, तर त्या व्यवस्थित चालवल्या. आणि पुण्यामध्ये ज्यांना शिक्षण मिळत नव्हतं, ज्यांना वैदिक व्यवस्थेनं शिक्षण व्यवस्थेतून बाहेर फेकलेलं होतं, किंबहुना एक अलिखित असा दंडकच घालून दिलेला होता की ब्राह्मणांशिवाय इतरांनी कोणी शिकूच नये, किंबहुना त्यांना शिकण्याचा अधिकारच नाही, असं ज्या धर्मव्यवस्थेनं सांगितलेलं होतं, त्या धर्मव्यवस्थेशी दोन हात करत महात्मा फुले यांनी या शाळा सुरू केल्या. आणि या शाळा केवळ सुरू केल्या नाहीत, तर त्या व्यवस्थित चालवल्या. आणि माणसांना माणुसकीचं तत्वज्ञान सांगता सांगताच त्यांना विवेक करायला शिकवलं, विचार करायला शिकवलं, त्यांना चांगलं माणसासारखं जगायला शिकवलं, आत्मसन्मानानं जगायला शिकवलं. हे महात्मा फुलेंचं कार्य खूप महत्त्वाचं आहे. मित्र हो, त्या काळामध्ये विधवा पुनर्विवाहांना सहाय्य करण्याची कल्पना तरी आपण करू शकतो का? पण त्या काळामध्ये त्यांनी केलं. बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. ही घटना आहे 1863 मधली. आणि बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना करून महात्मा फुले यांनी ज्या विधवा होत्या, ज्या विधवांना गर्भ राहिल्याच्या नंतर त्या लेकरांना जन्म देणं अवघड होतं, समाजामध्ये त्या लेकरांना जन्म देणं हे शक्यच नव्हतं, त्या विधवांनाही मारून टाकलं जायचं आणि त्या लेकरांनाही मारून टाकलं जायचं. मित्र हो, अशा काळामध्ये महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली आणि ते गृह चालवलं. स्त्रियांना त्यांनी सांगितलं की ज्यांना कोणाला गर्भ राहिलेला असेल त्यांनी आमच्या इथे यावं, लेकरांना जन्माला घालावं. जर त्यांना त्या लेकराला घेऊन जायचं असेल तर घेऊन जावं, जर घेऊन जायचं नसेल तर त्यांनी इथे ठेवून जावं, आम्ही त्यांचं पालन पोषण करू. अशा पद्धतीची महात्मा फुले यांची भूमिका होती. मित्र हो, त्यांनी 1868 मध्ये घरचा जो पाण्याचा हौद होता तो हौद अस्पृश्यांसाठी खुला केला आणि त्यांनी हे सूत्र प्रस्थापित केलं. हे सूत्र लोकांना सांगितलं की बाबा रे, तुम्ही माणसं आहात, माणसाप्रमाणे जगा. निसर्गानं ज्या ज्या वस्तू निर्माण केलेल्या आहेत त्या वस्तूवर केवळ सवर्णांचा अधिकार असणं हे अन्यायकारी आहे. इथल्या सगळ्याच माणसाचा अधिकार आहे. निर्मिकानं जे जे निर्माण केलेलं आहे त्या सगळ्यांवर सगळ्यांचा अधिकार आहे आणि तुमचाही अधिकार आहे. तेव्हा तुम्ही पाणी पिऊ शकता. अशा पद्धतीचं एक सूत्र सांगितलं. मित्र, फार नंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला होता आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हेच सूत्र सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही चौदार तळ्याचा सत्याग्रह याच्यासाठी केलेला नव्हता की त्या काळामध्ये महार जातीतल्या लोकांना पाणी प्यायला मिळत नव्हतं म्हणून तो सत्याग्रह नव्हता, तर त्या काळात महार जातीतल्या लोकांना इतर माणसाप्रमाणे अधिकार नव्हते, इतर माणसाप्रमाणे हक्क नव्हते आणि ते असावेत याच्यासाठी म्हणून तो सत्याग्रह होता. मित्र, त्याच्यापूर्वी महात्मा फुले यांनी आपल्या घरातलाच पाण्याचा हौद खुला करून महार जातीतल्या माणसांना किंवा इथल्या दलित माणसांना सन्मानानं जगण्याचा एक संदेश दिला आणि पाण्यावरचा त्यांचा हक्क आहे हे सूत्र त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांना अडचणीच्या काळामध्ये सहाय्य केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि माणसाला एक नवा विचार, परिवर्तनाचा जो विचार आहे तो परिवर्तनाचा विचार ते सातत्यानं सांगत राहिले. माणसांना ते मदत करत राहिले, सहाय्य करत राहिले. सार्वजनिक सत्यधर्म
हे जे पुस्तक आहे त्यांचं मित्र हो, ते अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या काळामध्ये साहित्यामधून असं काहीही सांगितलं जात नव्हतं, त्या काळामध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलं. मित्र, 1855 मध्ये त्यांनी तृतीयरत्न नावाचं नाटक लिहिलं आणि नाटकाच्या आशयाच्या केंद्रस्थानी माणसाचे प्रश्न आणले आणि त्यांनी त्या काळामध्ये सांगितलं की बाबा रे, तुम्ही शिका, शहाणे व्हा आणि शिकून शहाणे होऊन सन्मानाने जगा. हे जे त्यांच्या एक जीवनाचं सूत्र होतं, त्यांच्या कार्याचं सूत्र होतं मित्र हो, तेच कार्याचं सूत्र पुढच्या लोकांनी सुरू ठेवलं असं आपल्याला दिसतं. मित्र, महात्मा फुले यांचा हा जो विचार होता, महात्मा फुले यांचं जे कार्य होतं, ते कार्य त्याच्यानंतर त्यांच्या विचाराचे अनुयायी असलेले राजर्षी शाहू महाराज यांनी पुढे नेलेला आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा कालखंड आहे 1874 ते 1922. मित्र हो, राजर्षी शाहू महाराज यांनी महात्मा फुले यांचा विचार पुढे नेण्याचं काम केलं. त्यांनी त्या काळामध्ये 1902 मध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी मागासवर्गीयासाठी 50% जागा राखीव असतील अशा पद्धतीचा कायदा केला. तो कायदा समाजामध्ये राबवला. मित्र हो, राजर्षी शाहू महाराज यांनी त्या काळामध्ये 1917 मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. म्हणजे विधवांचा पुनर्विवाह केला जावा, पुन्हा त्यांचं लग्न केलं जावं, ही कल्पना त्या काळातल्या समाजाला पटणं खूप अवघड होतं. समाजाची मानसिकता अशा कायद्यासाठी अनुकूल नव्हती. पण तशाही त्या परिस्थितीमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी समाजाला एक योग्य वळण देण्याचा प्रयत्न केला, हा कायदा केला आणि कायदा तो राबवण्याचा प्रयत्न केला. मित्र हो, त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी 1919 मध्ये आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की महात्मा फुले यांचा जो विचार आहे, तो विचार पुढे नेण्याचं काम राजर्षी शाहू महाराज करत होते. देवदासी प्रथा प्रतिबंधक कायदा केला. त्याचबरोबर त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी मोफत प्राथमिक शिक्षण आणि तेही सक्तीचे असेल अशा पद्धतीचा कायदा केला. घटना आहे, काळ आहे 1917चा. आणि मित्र हो, कोल्हापूर संस्थानामध्ये कोल्हापूरलाच राजाराम महाविद्यालय सुरू होतं त्या काळामध्ये. तो कालखंड स्वातंत्र्याच्या पूर्वीच आहे. आणि त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी कायदा केला की ज्या मुली माध्यमिक शाळेमध्ये पास होतील, 10वीला पास होतील आणि ज्या मुली राजाराम महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतील, त्या मुलींचं शिक्षणाचा सगळा खर्च संस्थानामार्फत केला जाईल. आणि राजर्षी शाहू महाराज तो खर्च करत असत. कल्पना करा, 1917 पासून त्यांनी ही योजना राबवली. स्वातंत्र्याच्या फार पूर्वीची ही गोष्ट आहे. मित्र हो, राजर्षी शाहू महाराज जे कार्य करत होते ते कार्य आणि फुले जे करत होते ते कार्य यांच्यात हा एक असा समान असा अनुबंधाचा धागा आपल्याला दिसतो. महात्मा फुले यांनी ज्या शाळा सुरू केल्या होत्या त्या शाळांना सुद्धा नंतर इंग्रजांनी अनुदान दिलेलं आहे. पण इंग्रजांचं अनुदान पहिल्यांदा घेऊन, म्हणजे शासनाचं अनुदान पहिल्यांदा घेऊन त्यांनी शाळा सुरू नाही केल्या. पहिल्यांदा त्यांनी शाळा सुरू केल्या आणि नंतर अनुदान मिळालेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शाळा सुरू करण्यासाठी महात्मा फुले यांनी जो संघर्ष केलेला आहे, तो संघर्ष फार टोकाचा आहे आणि त्यांना खूप भोगावं लागलेलं आहे. त्यासाठी त्यांना घराच्या बाहेर पडावं लागलेलं आहे. त्यांना प्रचंड विरोध केला आहे सनातन्यांनी. मित्र हो, या सगळ्या सनातनी लोकांचा विरोध नाकारून किंवा त्या विरोधाला उरून महात्मा फुले यांनी शाळा सुरू केल्या. नंतरच्या काळामध्ये शाहू महाराजाचं जे धोरण होतं त्या धोरणाला काही विरोध झाला नाही असं समजण्याचं कारण आहे. त्या धोरणालाही सनातन्यांकडून विरोध होतच होता. परंतु त्या सगळ्या विरोधाला झुगारून देऊन राजर्षी शाहू महाराज आपली सगळी सत्ता समाजाच्या हितासाठी राबवत होते. ही फार मोलाची आणि महत्वाची गोष्ट आहे. मित्र हो, पुढच्या काळामध्ये तेच काम पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेंचा जो विचार आहे तो फुलेंचा विचार अनुकरणात आणण्याचा आणि विशेषतः फुलेंचा विचार संविधानामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत होते. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले यांना आपला गुरु मानत असत. ते गुरु मानणं जे होतं ते गुरु मानणं उगीच मानायचं म्हणून मानणं नव्हतं किंवा पारंपरिक अर्थानं सुद्धा मानणं नव्हतं. म्हणजे ज्या पारंपरिक अर्थानं गुरुची दीक्षा घ्यायची आणि गुरुची दीक्षा घेऊन गुरुनी मंत्र सांगायचा की तन मन धनानं तुम्हाला शरण आहे आणि शिष्याने विचारच करायचा नाही, मेंदू गहाण ठेवून गुरुला शरण जायचं, हे अशा पद्धतीचं नातं फुले आणि आंबेडकरांचं नव्हतं. फुलेंनी जे विचार करायला सांगितलं, विवेकाचं महत्त्व सांगितलं. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे आणि माणसात आणि इतर प्राण्यामध्ये भेद जो आहे तो भेद हाच आहे की माणसाला विचार करता येतो, बाकी प्राण्यांना विचार करता येत नाही. हे सूत्र महात्मा फुले यांनी फार पूर्वीच सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये
सांगितलेलं होतं. माणसात आणि इतर प्राण्यामध्ये भेद आहे. कशाचा भेद आहे? हा भेद आहे की माणसाला विचार करता येतो, माणसाला संस्कृतीची निर्मिती करता येते. इतर प्राण्यांना संस्कृतीची निर्मिती करता येत नाही. ते घर बांधतील, ते खोपा बांधतील, पण हजारो वर्षे सारखाच खोपा बांधत राहतील, पण त्यांना वेगळं काही करण्याचं सुचणार नाही, ते वेगळं काही करू शकणार नाहीत. माणसं मात्र वेगळं काहीतरी करू शकतात, कारण माणसं इतरांपेक्षा वेगळे आहेत. माणसाला विचार करता येतो आणि माणसाने विचार करावा हे फुलेंच्या एकूण म्हणजे लोकांना सांगण्याचं, शिकवण्याचं, समाज सुधारण्याचं एक सूत्र होतं. ते सूत्र, तो विचाराचा धागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला. आणि दुसरं म्हणजे महात्मा फुलेंचा समाजाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता, समाजाच्या हिताची त्यांची जी दृष्टी होती आणि समाजाच्या हितासाठी ते जे समतेचं, बंधुत्वाचं आणि माणुसकीचं तत्वज्ञान सांगत होते, त्या तत्वज्ञानाचा संबंध किंवा त्या तत्वज्ञानाशी नातं जर कोणी जोडलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जोडलं. आणि ते नातं जोडत असताना मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की मी फुलेंना गुरु मानतो. या अर्थानं त्यांनी ते गुरु मानलेलं होतं. आणि अशा पद्धतीनं फुलेंचा विचार पुढे नेणारा, फुलेंना आदर्श मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे तो विचार पुढे नेतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो कार्यकाळ आहे, जीवनाचा कालखंड आहे, तो 1891 ते 1956 अशा पद्धतीचा या काळामध्ये त्यांनी त्यांचं जे कार्य आहे ते कार्य केलं आहे. मित्रहो, महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्मासारखं पुस्तक लिहून इथे जी सनातन्यांची जी धर्मव्यवस्था होती, कर्मकांडात्मक धर्मव्यवस्था होती, कर्मविपाक सिद्धांताची मांडणी करून इथे जे भेदाभेदाचं तत्वज्ञान लोकमनामध्ये रुजवलेलं होतं, लोकांच्या डोक्यामध्ये रुजवलेलं होतं, जातीभेदाच्या कल्पना पेरल्या होत्या आणि जातीभेदाच्या कल्पना पेरून इथे एक वर्णव्यवस्थेची मांडणी केली, त्याचबरोबर इथे लिंगव्यवस्थेची मांडणी केली आणि आपल्या जगण्याची सोय लावली. त्या सगळ्याला महात्मा फुले त्यांच्या काळामध्ये त्यांच्या सगळ्या लेखनातून कमालीचा विरोध करत होते. त्यांनी तो विरोध नोंदवलेला आहे. रामायण महाभारतावर त्यांनी प्रचंड टीका केली आहे. ह्या कथा केवळ थोतांड आहेत अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केलेली आहे. इथे जे वर्णव्यवस्थेच्या निर्मितीचं जे तत्वज्ञान मांडलं जातं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि हे सगळे ब्रह्मदेवांच्या तोंडून किंवा ब्रह्मदेवांनी या सगळ्यांना निर्माण केले अशा पद्धतीची जी कल्पना मांडली जात होती, ब्रह्मदेवाच्या तोंडून जन्मलेले ते ब्राह्मण आहेत आणि ते सर्वश्रेष्ठ आहेत आणि भूदेव आहेत, अशा पद्धतीची जी कल्पना मांडली जात होती किंवा बाकीच्या वर्णाच्या बद्दलची कल्पना मांडलेली होती, त्या सगळ्यांवर कडाडून जर टीका कोणी केली असेल तर मित्र हो, महात्मा फुले यांनी केलेली होती. आणि महात्मा फुलेंचा हा जो धर्मग्रंथाकडे आणि इथल्या थोतांडी धर्मव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन आंबेडकरांमध्ये सुद्धा दिसतो. आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि तो सत्याग्रह करत असताना तिथेच आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. मनुस्मृतीचं दहन का केलं? ते मनुस्मृती जाळणं म्हणजे केवळ एक पुस्तक जाळणं नव्हतं, तर मनुस्मृती जाळणं म्हणजे पारंपरिक जी व्यवस्था आहे, सनातन्याची जी व्यवस्था आहे, जी अमानुष अशी व्यवस्था आहे, माणसाला माणूसच न मानणारी जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला दिलेला हा एक जबरदस्त टोला होता. त्या व्यवस्थेच्या विरोधातली ही एक जबरदस्त अशी प्रतिक्रिया होती. ती व्यवस्थाच नाकारणं होतं. मित्र हो, त्या व्यवस्थेतलं जे थोतांडी असणं, त्या व्यवस्थेचं जे खोटेपण आहे, ते खोटेपण उघड करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं आणि ते खोटेपण ज्या ग्रंथामध्ये मांडलेलं होतं, तो ग्रंथ जाळण्याचं काम आंबेडकरांनी केलं. मित्र हो, या दोघांच्या मध्ये होऊन गेलेलं जे व्यक्तिमत्व राजर्षी शाहू महाराज आहेत, त्यांनी सुद्धा वेद नाकारले आणि वेदातलं जे तत्वज्ञान आहे ते नाकारलं. विशेषतः इथल्या जाती धर्माच्या ज्या कल्पना आहेत ते नाकारलं. आणि मित्र हो, राजर्षी शाहू महाराजांनी कर्मविपाक सिद्धांत नाकारला की ज्या कर्मविपाक सिद्धांतामध्ये तुम्हाला जे काही मिळतं ते पूर्वीच्या पापामुळे मिळतं किंवा पुण्यामुळे मिळतं आणि म्हणून तुम्ही पुण्य करा, अन्यथा पुढच्या जन्मामध्ये तुम्ही असंच पाप भोगाल, अशा पद्धतीच्या ज्या कल्पना मांडल्या जात होत्या, त्या सगळ्या कल्पना राजर्षी शाहू महाराज यांनी नाकारलेल्या होत्या. आणि त्या काळामध्ये मागासवर्गीयांना त्यांनी सांगितलं की बाबा रे, जन्मताच तुम्ही पापी वगैरे काही नाही आणि पूर्वीच्या जन्माचं तुमचं पाप वगैरे काही नाही, तुम्ही शिका, आम्ही तुम्हाला सन्मानानं एकूण सरकारी नोकऱ्यामध्ये 50% जागा देऊ. ही कल्पना राजर्षी शाहू यांनी मांडली. कशासाठी मांडली? ती याच्यासाठी मांडली
की इथल्या मागासवर्गीयांना आत्मसन्मानानं जगता यावं आणि हे जे मागासवर्गीय लोक आहेत किंवा ज्यांना ज्या धर्मव्यवस्थेने ज्यांना पापी मानलेलं आहे, ज्यांना शूद्र मानलेलं आहे, दलित मानलेलं आहे, त्या लोकांनी आत्मसन्मानानं जगायला शिकावं आणि कर्मविपाक सिद्धांतातून मुक्त व्हावं, त्या अज्ञानातून बाहेर पडावं, सभोवतालाचा नीट विचार करावा. याच्यासाठी त्यांनी त्या काळामध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण ठेवलं आणि नवा विचार मांडला. मित्र, हे जर आपण लक्षात घेतलं तर तुम्हाला कळेल की संबंध हयातभर महात्मा फुले समाजाला एक चांगलं जगण्याचं शिकवत होते. ते शाळा काढत होते. मित्र, पुढच्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराज हे समाजाला शिकता यावं म्हणून आपल्या संस्थानातून खर्च करत होते. मोफत शिक्षणाचा आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करत होते. आणि मित्र, त्या पुढच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेच काम करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आता लक्षात घ्या तुम्ही, 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली आणि बरोबर त्याच्यानंतर 100 वर्षाच्या दरम्यान, म्हणजे 1848 ते 1945, 100 वर्षांच्या जवळपास हा कालखंड आहे. 2-3 वर्षे कमी असतील. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्यापूर्वी, त्याच्या अगोदर 1917 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. तुम्हाला लक्षात येईल, हे तीनही माणसं शिक्षणासाठी किती धडपड करत होते. बहुजन समाजाला शिक्षण मिळावं याच्यासाठी किती धडपड करत होते. विशेष म्हणजे माणूस शिकून शहाणा व्हावा, माणसाने विचार करायला शिकावं याच्यासाठी धडपड करत होते. माणसाला माणसाप्रमाणे जगता यावं, त्यानं माणूस म्हणून सन्मानानं जगावं याच्यासाठी धडपड करत होते आणि आपली सगळी शक्ती त्यासाठी वापरत होते. महात्मा फुले आपलं सगळं जे ज्ञान आहे, आपलं जे सगळं आकलन आहे, आपली सगळी जी शक्ती आहे, ती शक्ती त्याच्यासाठी वापरत होते. राजर्षी शाहू महाराज आपली सगळी सत्ता त्याच्यासाठी वापरत होते, सत्ता त्याच्यासाठी राबवत होते. आणि मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेरच्या देशात जाऊन शिकून आले, खूप पदव्या घेतल्या, पण त्यांनी त्या पदव्यांचा केवळ स्वतःच्या सुखी जगण्यासाठी फायदा घेतला असं नाही. त्यांना जे जगाचं आकलन झालं होतं, त्यांना जे काळाचं आकलन झालं होतं, त्यांना जे समाजाचं आकलन झालं होतं, त्या सगळ्याचा वापर ते कशासाठी करत होते, तर इथल्या बहुजनांच्या हितासाठी करत होते, लोकांच्या सुखासाठी करत होते, समाजाच्या हितासाठी करत होते आणि देशांच्या हितासाठी करत होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, संत गाडगेबाबा यांच्याशी काय नातं असेल, काय नातं होतं, हे आपण लक्षात घ्यायला हवं. संत गाडगेबाबा कधीही कुठल्याही शाळेत गेलेले नव्हते. त्यांच्या जीवनाचा कालखंड आहे 1876 ते 1956. ते शाळेत गेलेले नव्हते. ते प्राथमिक शाळेत गेले नाहीत, महाविद्यालयात गेले नाहीत, ना विद्यापीठात गेले. पण मित्र हो, संत गाडगेबाबा यांच्या नावानं आज एक विद्यापीठ चालतं. आज आपण एका विद्यापीठाला त्यांचं नाव दिलेलं आहे. अमरावती इथलं जे विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती असं नाव दिलेलं आहे. कल्पना करा, संत गाडगेबाबा यांची उंची किती होती, त्यांच्या कार्याचं मोल किती आहे, महत्त्व किती आहे. मित्र, केवळ विद्यापीठाला नाव गाडगे महाराजांचं दिलेलं आहे, गाडगेबाबांचं नाव दिलेलं आहे म्हणून गाडगे महाराज यांचं मोल होतं किंवा म्हणून ते मोठे ठरतात असं नाही. मित्र, त्यांचं कार्य खूप महत्त्वाचं आहे. माणसाला माणुसकीचा धर्म शिकवणारा आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मित्र हो, गाडगेबाबा काय करत होते? गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकाच कालखंडातले, दोघांचाही कालखंड एकच आहे. मित्र हो, गाडगे महाराज जे सांगत होते, गाडगे महाराज लोकांना जे शिकवत होते, ते शिकवणं खूप महत्त्वाचं होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गाडगे महाराजांनी त्या काळामध्ये अनेक धर्मशाळा उभ्या केल्या. मित्र हो, गाडगे महाराजांनी त्या काळामध्ये केवळ धर्मशाळा उभ्या केल्या असं नाही, तर गाडगे महाराजांनी त्या काळामध्ये माणसाने शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये याच्यासाठी प्रयत्न केला. ते नेहमी आपल्या कीर्तनातून सांगायचे की शिक्षणा वाचून माणूस आंधळा असतो, तुम्ही शिका, शिकल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, तुम्ही शिका. हीच गोष्ट राजर्षी शाहू महाराज सुद्धा सांगत होते की आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाही, तुम्ही शिका, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिक्षण हाच एक विकासाचा पर्याय आहे, हे शाहू महाराजांचं म्हणणं होतं.
हेच म्हणणं महात्मा फुले यांचं होतं आणि हेच म्हणणं गाडगे महाराज यांचं होतं. गाडगे महाराज त्या काळामध्ये समाजाला सांगायचे की बाबा रे, तुम्हाला जर तुमच्या गरिबीपोटी अन्न मिळत नसेल तर 2 घास कमी खा, वाटल्यास प्रसंगच आला तर उपाशी राहा, 4 कपडे अंगावर कमी घाला, जेवणाचं ताट मोडण्याची वेळ आली तर जेवणाचं ताट मोडा, पण तुम्ही मुलांना शिकवल्याशिवाय राहू नका. हे गाडगे महाराजांचं तत्वज्ञान होतं. गाडगे महाराजांची लोकांना शिकवण होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, गाडगे महाराज असतील किंवा हे महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, ही सगळीच माणसं समाजाच्या भल्यासाठी झटत होते, माणसाच्या हितासाठी झटत होते. मित्र हो, यांच्यात एक समान असा धागा आहे. महात्मा फुलेंनी इतिहासाची पुनर्मांडणी केली, इथल्या बहुजनांना त्यांच्या अभिमानास्पद इतिहासाची ओळख करून दिली. त्या मित्र हो, महात्मा फुले यांनी माणसांना विवेकाचं महत्त्व सांगितलं, विवेकी होण्याचा संदेश दिला. मित्र हो, त्यांनी शाळा सुरू केल्या, शाळा चालवल्या, लोकांना शिक्षित करण्याचा चंग बांधला, समतेचं आणि बंधुत्वाचं तत्व लोकांना सांगितलं. मित्र हो, त्यांनी माणुसकीचा धर्म सांगितला. माणुसकीचा धर्म सांगण्यासाठी त्यांनी सार्वजनिक सत्यधर्मसारखं पुस्तक लिहिलं. आपल्या सगळ्या लेखनाच्या केंद्रस्थानी लोकांची दुःख आणली, लोकांचे प्रश्न आणले. मित्र, शाहू महाराजांनी लोकहितासाठी सत्ता राबवली, लोकांना शहाणं करण्याचा प्रयत्न केला, शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं. मित्र, संत गाडगेबाबांनी माणसाच्या हृदय परिवर्तनाचे प्रयत्न केले, लोकांच्याच भाषेत, लोकांच्याच ढंगात लोकांना लोकांच्या सुखाचं, लोकांच्या हिताचं ते सांगितलं. मित्र हो, या सगळ्यांनी परिवर्तनाचा एक विचार मांडला, माणुसकीचं एक तत्वज्ञान मांडलं आणि पुढे जाऊन या माणुसकीचा जो धर्म होता, माणुसकीचं जे तत्वज्ञान होतं, माणुसकीचं जे सूत्र होतं, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचं जे तत्व होतं, त्या सगळ्यांना कायद्यात बसवण्याचं काम कोण केलं असेल तर ते मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. महात्मा फुले, शाहू महाराज आणि गाडगेबाबा यांच्या परिवर्तनाच्या विचारांचा आणि त्यांच्या माणुसकीच्या तत्वज्ञानाचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. आणि हे सगळं जे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाला कायद्याचं रूप देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या माणुसकीच्या तत्वज्ञानाला भारतीय संविधानामध्ये त्यांनी जागा करून दिली. भारतीय संविधानात वेगवेगळी कलमं मांडली. आणि फुलेंचा विचार असेल, शाहू महाराजांचा विचार असेल, गाडगे महाराजांचा विचार असेल, हा केवळ विचार म्हणून राहिला नाही, तर त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्यात रूपांतरित केलं. संविधानाच्या रूपाने व्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कावर मोहर उमटली, माणसाच्या माणूस असण्याच्या हक्कावर, त्याच्या स्वतंत्र नागरिक म्हणूनच्या हक्कावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची मोहर उमटविली. मित्र हो, महात्मा फुले यांचं हाच अट्टहास होता. महात्मा फुले पुण्यामध्ये समाजाला हे सांगत होते की बाबा रे, महार जाती जन्मलेला माणूस सुद्धा माणूसच असतो. ह्या ज्या जाती आहेत, त्या जाती ईश्वरानं निर्माण केलेल्या नाहीत, तर त्या तुम्ही निर्माण केलेल्या आहेत. माणूस माणूस असतो, त्याला माणसाप्रमाणे माना. मित्र, महात्मा फुले यांनी निर्मिकाची कल्पना मांडली. ते निर्मिकाची कल्पना कशासाठी मांडली? ते ईश्वरवादी होते, ते ईश्वराला मानत होते. कधीतरी वेळ मिळाल्यावर तुम्ही महात्मा फुले यांचं सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक वाचा. त्यातून आपल्या असं लक्षात येतं की महात्मा फुले हे ईश्वरवादी नव्हते. महात्मा फुले ना देववादी होते ना दैववादी होते. महात्मा फुले हे मानवतावादी होते. आणि मग माणसाला मानवता धर्म शिकवण्यासाठी आणि समतेचं तत्वज्ञान शिकवण्यासाठी त्यांनी निर्मिकाची कल्पना मांडली. आणि निर्मिकाची कल्पना स्वीकारून त्यांनी एक तत्व मांडलं. आणि ते तत्व असं होतं की सर्वांचा निर्मिक जर एक असेल तर आपण मग सगळे सारखेच नाही का? आपण सगळे सारखेच आहोत हे सांगण्यासाठी त्यांनी निर्मिकाची कल्पना मांडली. आणि त्या आधाराने समतेचं एक तत्वज्ञान मांडलं. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातले सगळेच माणसं सारखे आहेत, सगळ्यांना मतदानाचा अधिकार सारखाच आहे आणि सगळ्यांच्या मतांचं मूल्य सारखंच असेल, असं सूत्र मांडून हे जे समतेचं तत्वज्ञान आहे, या समतेच्या तत्वज्ञानालाच इथे कायद्यात रूपांतरित केलं. कायद्याच्या भाषेमध्ये ते तत्वज्ञान मांडलं. मित्र, या देशातल्या दलितांना, या देशातल्या गोरगरिबांना, या देशातल्या वंचितांना, या देशातल्या पीडित लोकांना, या देशातल्या स्त्रियांना 1947च्या दरम्यान स्वप्न तरी पडली होती का की आपणही मतदान करू आणि या देशाचा पंतप्रधान कोण असेल ते आपण ठरवू? हे या लोकांना स्वप्न पडली होती? या लोकांनाही माहीत होतं, या लोकांना हे कळत होतं? मित्र, ज्या काळामध्ये या अशा वंचित लोकांना, पीडित आदिवासी लोकांना हे काहीही कळत नव्हतं, त्या काळामध्ये कोणीही न मागता
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये या सगळ्यांना मतदानाचा अधिकार असेल अशी कलमं घातली आणि जे पूर्वीपासून महात्मा फुलेंपासून ते गाडगेबाबांपर्यंत यांचा जो सगळ्यांचा अट्टहास होता ना की इथल्या माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, सन्मानानं जगता आलं पाहिजे, त्या सगळ्याचं रूपांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्यात केलं आणि संविधानात नोंदवलं. मित्र हो, महात्मा फुलेंचं स्वप्न, राजर्षी शाहू महाराज यांचं स्वप्न आणि गाडगेबाबा यांचं स्वप्न, या सगळ्या स्वप्नांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये जागा करून दिली. भारतीय संविधानामध्ये ते माणुसकीचं तत्त्वज्ञान मांडलं आणि या देशामध्ये आतापर्यंत जेवढे ग्रंथ लिहिले गेले त्या सगळ्या ग्रंथांपेक्षा अधिक श्रेष्ठ असा ग्रंथ लिहिला, भारतीय संविधानाची निर्मिती केली. मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी संविधानाचा मसुदा तयार केला आणि त्याचबरोबर ते भारतीय संविधान निर्मितीचे सभासद होते. सभासद म्हणून त्यांनी फार महत्त्वाची भूमिका वठवलेली आहे आणि फुलेंच्या विचारांना, शाहू महाराजांच्या विचारांना, गाडगेबाबांच्या विचारांना, त्यांच्या माणुसकीच्या तत्त्वज्ञानाला संविधानामध्ये जागा करून दिली. समतेचं एक तत्त्वज्ञान मांडलं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मित्र हो, हे सगळं त्यांनी केलं. स्त्री पुरुषांच्या नागरिक असण्यावर त्यांनी संविधानाची मोहर उमटवली आणि हे सगळं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, हे जे फुले सांगत होते मित्र हो, तेच गाडगे महाराजही सांगत होते. गाडगे महाराज फुले काय करायचे, महात्मा फुलेंनी निर्मिकाची कल्पना स्वीकारली आणि निर्मिकाच्या कल्पनेच्या माध्यमातून त्यांनी संबंध मानव जात एकच आहे, समानच आहे, जातीय पातळीवर ज्या भेदाभेदाच्या कल्पना मांडलेल्या आहेत त्या खोट्या आहेत, ते एक थोतांड आहे, अशा पद्धतीचं सूत्र महात्मा फुलेंनी मांडलं. मित्र हो, महात्मा फुलेंनी निर्मिकाची कल्पना सोयीसाठी आणि माणुसकीचं तत्त्वज्ञान सांगण्यासाठी वापरली. गाडगे महाराज काय करायचे, गाडगे महाराज कीर्तनाची सुरुवात करतानाच गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला अशी सुरुवात करत असत. मात्र म्हणून मग ते पारंपरिक अर्थाने कीर्तनकार होते. त्यांनी तशी कीर्तनं केली आणि लोकांना इथले जे पारंपरिक कीर्तनकार जे तत्त्वज्ञान सांगत होते ते तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं. मित्र हो, लक्षात घ्या, गाडगे महाराजांनी फुले वाचला होता कारण हा वेगळा भाग आहे, पण गाडगे महाराजांनी फुलेचं तत्त्वज्ञान आपल्या कीर्तनातून सांगितलं. मित्र हो, गाडगे महाराजांनी शाहू महाराज यांचा विचार आपल्या कीर्तनातून सांगितला. मित्र हो, गाडगे महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार होता, परिवर्तनाचा, माणुसकीचा जो विचार होता, तो विचार त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितला. गाडगे महाराजांच्या दलित मुक्तीचा जो विचार होता तो विचार त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितला. मित्रो, स्त्री मुक्तीचा महात्मा फुले यांचा आणि सावित्रीबाई फुले यांचा जो विचार होता तो विचार गाडगे महाराजांनी आपल्या कीर्तनातून सांगितला. ते कीर्तनातून काय सांगत होते, त्याने कीर्तनातून कधीही मित्र हो श्रीकृष्णांच्या रासलीलेच्या कथा सांगितल्या नाहीत. ते गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असं जरी म्हणत असले तरी त्यांनी श्रीकृष्णाच्या काल्पनिक कथा सांगितल्या नाहीत, रासलीलेचं वर्णन केलं नाही, श्रीकृष्णाच्या अद्भुत आणि चमत्कारिक कथा सांगितल्या नाहीत. त्यांनी कालियाला कसं मारलं हे ते सांगत बसले नाहीत. त्यांनी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर कसा उचलला अशा या थोतांडी आणि अद्भुत चमत्कारिक रंजन करणाऱ्या कथा गाडगे महाराजांनी कधी लोकांना सांगितल्या नाहीत. मित्र, त्यांनी कधीही स्वर्गनरकांचं वर्णन केलं नाही, स्वर्गनरकांच्या कथा सांगितल्या नाहीत, नरकाची भीती दाखवली नाही, स्वर्गाची आशा दाखवली नाही. त्यांनी मृत्यूनंतरचं जग उभं केलं नाही आणि त्यांनी कधीही इथलं जे जगणं आहे ते जगणं दुय्यम मानलं नाही, इथल्या जगण्याला क्षुद्र मानलं नाही. मित्र हो, गाडगे महाराजांना चांगलं माहीत होतं की अध्यात्माचं काय व्हायचं ते होईल, मृत्यूच्या नंतरचं काय व्हायचं ते होईल, पण मरण्याच्या पूर्वी इथली माणसं सुखानं जगली पाहिजेत. हे गाडगे महाराजांचा विचार होता, गाडगे महाराजांचं म्हणणं होतं आणि गाडगे महाराज त्याच्यासाठी कीर्तन करत होते. गाडगे महाराज त्याच्यासाठी आपली वाणी झिजवत होते, गाडगे महाराज त्याच्यासाठी झटत होते. गाडगे महाराज दिवसभर गावाच्या गावं झाडायचे आणि रात्रीच्या वेळेला गाडगे महाराज लोकांच्या मनातलं अज्ञान दूर करायचे, लोकांचं अज्ञान दूर करून लोकांना एक स्वच्छ असा प्रकाश दाखवायचे, जगण्याचं सूत्र सांगायचे, जगण्याचा मार्ग दाखवायचे, त्यांचं अज्ञान काय आहे तेही सांगायचे. मित्र, गाडगे महाराज सातत्याने त्यांच्या कीर्तनातून इथल्या अंधश्रद्धेवर टीका करायचे. ते म्हणायचे की बाबा रे, तू जर तुझ्या मुलाच्या भल्यासाठी
4 पायाचं बोकुड कापत असशील तर मग 2 पायाचं मूलच कापलेलं काय वाईट आहे? म्हणजे 4 पायाचा बोकुडच देव का मागतो? देवाला असं तुम्ही का देता? ज्या देवाने तुम्हाला निर्माण केलं अशी तुमचीच कल्पना आहे, तो देव तुमच्या अशा बोकडासाठी हपापलेला आहे का? देव एवढा तुम्ही एवढे मोठे झालात का की देवांना तुम्ही प्रसन्न करू शकता? मित्र हो, महात्मा फुले सुद्धा हेच सांगत होते. महात्मा फुलेंना जेव्हा प्रश्न विचारले गेले की देवांना नैवेद्य दाखवावा का, देवांना फुलं व्हावीत का, महात्मा फुले असं म्हणायचे की ज्या देवानेच हे निर्माण केलेलं आहे, संबंध पाणी देवानेच निर्माण केले ही तुमचीच कल्पना, सगळी फुलं देवानेच निर्माण केली आहेत ही तुमचीच कल्पना, सगळं धान्य देवानेच निर्माण केलं आहे ही तुमचीच कल्पना. मग देवाने जर निर्माण केलं असेल तर देवाने निर्माण केलं, देवाला वाहणारे तुम्ही कोण? देवाला हे वाहत बसू नका, देवाची पूजा तुम्ही करत बसू नका. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, तुम्ही स्वतःच्या कष्टानं जगायला शिका, तुम्ही स्वतःच्या कष्टानं स्वतःचं कुटुंब पोसायला शिका, तुम्ही इतरांना मदत करायला शिका, लोकांना सहाय्य करायला शिका. इथे जे अंध पंगू आहे त्यांना मदत करा, हे महात्मा फुले यांचं म्हणणं होतं. मित्र हो, गाडगे महाराज तेच सांगत असत की जे देवानंच निर्माण केलेलं आहे ते देवाला देणारे तुम्ही कोण? आणि देव एवढा दुबळा कधी झाला की तुम्ही देवाला मदत करावी एवढा दुबळा देव झाला? म्हणजे देव उपाशी आहे का? तुम्ही देवांचं कशासाठी हे करत बसता? देवाला कशाला नवस बोलता? तुम्ही कशाला उपाशी राहता? कशाला उपास तापास करता? कशाला कर्मकांड करता? आणि देवाचे नवस तुम्ही कशाला करत बसता? देवाला नवस करून नवस फेडणं आणि देवाला सहाय्य करणं ही कल्पना तुमच्या डोक्यात येते तरी कशी? हे सगळं देवानं निर्माण केलं असेल तर देवाला देणारे तुम्ही कोण? आणि तुम्ही एवढे मोठे एवढे भाग्याचे कधी झालात की देवाला तुम्ही मदत करणे इतकी मोठे झालात? म्हणून तुम्ही देवाला मदत करू नका, तुम्ही सुखानं जगा, तुम्ही तुमच्या जीवनाचा विचार करा, तुम्ही इथलं जे जगणं आहे ना, भौतिक जगणं आहे ना, ते चांगलं जगा. देवाचे मंदिरं व्हायचे होतील नाहीतर नाही होतील, तुमचे घरं चांगले बांधा, तुम्ही स्वच्छ वागा. अशा पद्धतींचा गाडगे महाराजांचा विचार होता. मित्र हो, त्याने कधीही त्यांच्या कीर्तनातून कर्मविपाकाचा सिद्धांत मांडला नाही, त्याने कधीही पूर्वजन्माच्या पापाच्या कथा सांगितल्या नाहीत, त्याने कधीही तुम्ही तुमचं पूर्वजन्मीचं पाप होतं म्हणून तुम्ही वेगवेगळ्या जातीमध्ये जन्माला आलात आणि आता जर तुम्ही असंच पाप केला तर पुढे सुद्धा असेच वेगवेगळ्या जातीमध्ये जन्माला येणार असं नाही सांगितलं. त्याने कधीही सांगितलं नाही की जे खालच्या जातीमध्ये जन्माला आलेली माणसं आहेत ती माणसं हीन आहेत आणि वरच्या जातीमध्ये जन्माला आलेली माणसं श्रेष्ठ आहेत, ती शहाणी आहेत, ती जन्मताच शहाणपण घेऊन आलेली आहेत, ती जन्मताच त्यांची लायकी घेऊन आलेली आहेत आणि या खालच्या जातीतल्या माणसांनी जन्मताच मूर्खपण घेऊन आलेलं आहे, नालायक आहेत ही माणसं, असं गाडगे महाराजांनी कधीही सांगितलं नाही. गाडगे महाराज सांगायचे की बाबा रे, जन्मता कोणी श्रेष्ठ नसतो, जन्मता कोणीही कनिष्ठ नसतो, जन्माच्या नंतर तुम्ही काय करणार आहात, जन्माच्या नंतर तुमचं कर्तृत्व काय, तुम्ही काय नक्की कमावणार आहात आणि तुम्ही नक्की काय कर्तृत्व करणार आहात, तुम्ही काय कार्य करणार आहात, याच्यानुसार तुमचं आसनं ठरेल, याच्यानुसार तुमचं महत्त्व ठरेल, याच्यानुसार तुमचं शहाणपण ठरेल, याच्यानुसार तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही किती माणुसकीचा धर्म पाळतात ते ठरेल. तेव्हा तुम्ही जन्मानं कोण आहात हे लक्षात घेऊ नका, भेदाभेद करू नका, हे तत्वज्ञान होतं गाडगे महाराज यांच्या कीर्तनातलं. मित्र हो, हेच तत्वज्ञान होतं फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकातलं. मित्र हो, हेच तत्वज्ञान होतं राजर्षी शाहू महाराज यांचं आणि हाच विचार होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. हे एक समान सूत्र आहे. मित्र, गाडगे महाराजांनी कधीही त्यांना लोकांना जगन्मित्र आणि ब्रह्मसत्य हे सांगितलं नाही. हे जग मिथ्य आहे, इथे जगणं हे फार महत्वाचं नाही, हे तत्वज्ञान नाही सांगितलं. जग मिथ्य आणि ब्रह्म हे सत्य आहे आणि मेल्याशिवाय ते ब्रह्म दिसत नाही असं तत्वज्ञान नाही म्हणलं. त्याने आत्मा अमर आहे अशा कथा नाही सांगितल्या. हे शरीर मिथ्य हेही त्यांनी कधी सांगितलं नाही. मित्र हो, तुम्ही जन्माला आलात, माणसाला ते सांगायचे की तुम्ही जन्माला आलात, तुम्ही जगा, इथे सुखानं जगा, संपन्न जगा, समृद्ध जगा आणि ते जगण्यासाठी मेहनत करा, फुकटचं खाऊ नका, इतरांच्या श्रमावर तुम्ही जगू नका, हे सांगितलं. मित्र हो, महात्मा फुले यांच्या विचाराचं सूत्र तेच होतं, शाहू महाराजांच्या विचाराचं सूत्र तेच होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचंही सूत्र तेच होतं. मित्र हो, या सगळ्यांनी एक सूत्र मांडलं की बाबा रे, जगन्मिथ्या आणि ब्रह्मसत्य अशा थोतांडामध्ये तुम्ही जगू नका. आणि इथे जे यज्ञयाग केला जात होता आणि यज्ञयाग करणारे, पूजापाठ करणारा एक वर्ग आणि दुसरीकडे श्रम करणारा दुसरा वर्ग, हे जे भेदाच्या रेषा निर्माण झाल्या होत्या. आणि मित्र, या आधारानं यज्ञयाग करणारे आणि पूजापाठ करणारे लोक जन्मतः शहाणे आणि श्रेष्ठ मानले जात होते आणि जे श्रम करणारे लोक आहेत त्या श्रम करणाऱ्या लोकांना दुय्य मानलं जात होतं. गाडगे महाराजांनी त्यांच्या कीर्तनातून सांगितलं की बाबा रे, जे श्रम करतात, श्रम करून जगतात तेच माणसं शहाणी आहेत,
माणुसकीचे आहेत आणि त्यांचं हे जगणं योग्य आहे. फुकट जगू नका हे सांगितलं. मित्र हो, हेच सूत्र महात्मा फुले यांच्याही विचारामध्ये होतं. जो माणूस मेहनत करतो, जो माणूस कष्ट करतो, जो माणूस समाजाचं पोषण करतो, ती माणसं दुय्यम नसतात, ती माणसं नालायक नसतात, ती माणसं हीन नसतात. खरे तर तीच माणसं असतात. हे तत्वज्ञान होतं फुलेंचं, हे तत्वज्ञान होतं राजर्षी शाहू महाराजांचं, हे तत्वज्ञान होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. म्हणून महात्मा फुले यांनी इथल्या बहुजनांचा इतिहास मांडला, इतिहासाची पुनर्मांडणी केली आणि त्यांचा गौरवाचा इतिहास त्यांच्या लक्षात आणून दिला. शाहू महाराजांनी तेच केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेच केलं आणि कीर्तनातून गाडगे बाबा सुद्धा तेच सांगायचे. मित्र हो, गाडगे महाराजांनी कधी ईश्वराच्या अवताराच्या थोतांडिक कथा सांगितल्या नाहीत. ईश्वरांच्या अवताराच्या थोतांडिक कथा ऐकून तुमचं पोट भरणार नाही, तर त्यापेक्षा तुमचं पोट भरेल अशा पद्धतीचं तुम्ही काहीतरी शिका, विचार करा, सभोवतालाविषयी नव्यानं विचार करा, मुलांना शिकवा. अशा पद्धतीच्या त्यांनी लोकांना असा विचार सांगितला. रामायण महाभारतातल्या चमत्कारिक कथा त्यांनी कधी लोकांना सांगितल्या नाहीत आणि त्या कथा सांगून गाडगे महाराजांनी कधी लोकांचं रंजन त्याच्या आधाराने केवळ केलं नाही. गाडगे महाराजांना लोकांचं रंजन करायचं नव्हतं, लोकांना दंग करून फसवायचं नव्हतं, लोकांना खोट्या कथा सांगायच्या नव्हत्या. मित्र हो, गाडगे महाराजांना लोकांना सावध करायचं होतं, लोकांना जगायला शिकवायचं होतं, लोकांना विचार करायला शिकवायचं होतं, लोकांना बदलायला सांगायचं होतं, लोकांना परिवर्तनाचा विचार समजून घ्यायला सांगायचं होतं. त्यांच्यात परिवर्तन अपेक्षित होतं आणि त्यासाठी गाडगे महाराज झटत होते. मित्र हो, त्यांनी कधीही केवळ आणि केवळ कीर्तनातून स्वतःसाठी कीर्तन केले आणि कीर्तन झाल्याच्या नंतर त्यांनी कधीही स्वतःसाठी दानदक्षिणा घेतली नाही. गाडगे महाराज दानदक्षिणेसाठी किंवा आपल्याला काहीतरी मोबदला मिळावा याच्यासाठी कीर्तन करत नव्हते. मित्र हो, पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे गाडगे महाराज संबंध महाराष्ट्रभर फिरत होते आणि हे फिरत असताना लोकांना कीर्तनातून त्यांच्या जीवनाचं, भौतिक जीवनाचं तत्वज्ञान सांगत होते. गाडगे महाराजांनी अनेक शाळा सुरू केल्या, अनेक वसतिगृह सुरू केले आणि लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. लोकांना धार्मिक कथेमध्ये रमायला आणि त्या कर्मकांडामध्ये दंग व्हायला आणि कर्मकांड करत बसायला सांगितले नाही. मित्रो, महात्मा फुले यांनी सांगितलेला धर्म असा होता की बाबा रे, तुम्ही भुकेलेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, उघड्या नागड्यांना तुम्ही वस्त्र द्या, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत करा, बेघरांना आसरा द्या, जमलं तर त्यांना घर बांधून द्या, अंधपंगू रोग्यांना औषधोपचार करा, जे बेकार आहे त्यांना रोजगार द्या, पशु पक्षी मुक्या प्राण्यांना अभय द्या. आणि मित्र हो, गरीब तरुण तरुणीचे लग्न करा, दुःखी लोकांना, निराश लोकांना हिंमत द्या. हे गाडगे महाराजांचे कीर्तनातले विषय असत. हेच गाडगे महाराज लोकांना सांगत असत. आता तुमच्या लक्षात एक आलं असेल, फुलेंना जो समाज अपेक्षित होता, फुलेंना जे समाजासाठी करायचं होतं, तेच फुलेंचं साहित्य कदाचित गाडगेबाबांनी वाचलं असेल किंवा वाचलं नसेल, वाचण्याचा प्रश्नच नाही, त्यांना वाचता येत नव्हतं. कदाचित त्यांना फुलेंचं नाव माहीत असेल नसेल, फुलेंचं साहित्य काय असावं हे त्यांना माहीत असेल किंवा नसेलही, पण फुलेंचा विचार थेटपणे गाडगे महाराजांच्या कीर्तनामध्ये असायचा. फुलेंच्या विचाराचंच कीर्तन करत होते. शाहू महाराजाचे जे विचार आहेत ते विचार ते लोकांना सांगत होते. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे महाराज समकालीन आहेत. गाडगे महाराज कीर्तन करायचे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कीर्तन ऐकायला बसायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कीर्तनामध्ये बसलेत, हे किती विचित्र वाटते आपल्याला, पटते का आपल्याला? पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे माहीत होतं की गाडगे महाराज हे जे कीर्तनकार आहेत, हे कीर्तनकार इतर साधू महात्म्यापेक्षा वेगळे आहेत. हे इतरांसारखे नव्हे, हे ब्रह्मज्ञान सांगणारे नव्हे, हे थोतांडी आत्मज्ञान सांगणारं हे व्यक्तिमत्व नव्हे आणि मृत्यूनंतरचं जग सांगणारं हे व्यक्तिमत्व नव्हे, मृत्यूच्या पूर्वीचं काल्पनिक जग उभं करणारंही हे व्यक्तिमत्व नव्हे. गाडगे महाराज म्हणजे जिवंत माणसांचं, इथल्या सभोवताला जगणाऱ्या माणसांचं सुखदुःखाच्या गोष्टी करणारे, त्या माणसाच्या सुखासाठी प्रयत्न करणारे, त्या माणसाने सुखानं जगावं याच्यासाठी विचार सांगणारं व्यक्तिमत्व आहे. याची चांगली कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती आणि म्हणून ते त्यांचं कीर्तन ऐकत आणि कीर्तन करताना गाडगे महाराज लोकांना सांगत, बाबा रे, मी कीर्तन करतो ठीक आहे, पण माझ्यापेक्षा माझ्यासमोर बसलेले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांचं तुम्ही ऐका.
ते तुमचं भलं करतील असं ते सांगायचे. मित्र हो, महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि संत गाडगेबाबा असतील, हे सगळी माणसं म्हणून वेगवेगळी होती. या सगळ्यांची शरीरं वेगवेगळी होती. काही वेगवेगळ्या काळातही जगलेले, मात्र समाजहिताचा जो विचार आहे त्या विचाराचं एक समान सूत्र ह्या सगळ्यांच्यात होतं. एक म्हणजे समाजहितांचा विचार हे सगळे एकच सांगत होते. आणि मित्र हो, यांच्या सगळ्यांच्याच कार्यामध्ये समाजहित हेच केंद्रस्थानी होतं. विवेक आणि समाजहित केंद्रस्थानी ठेवून हे सगळे जगत आले, हे सगळे समाजासाठी कार्य करत आले, हयातभर झटत आले. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, अशा पद्धतीनं यांच्यात एक अनुबंधाचा धागा आहे, यांच्यात एक समान सूत्र आहे. माझ्या या विवेचनातून तुम्हाला हे समान सूत्र काही प्रमाणामध्ये लक्षात आलं असेल असं मला वाटते. इथे मी थांबतो. मित्र हो, धन्यवाद. धन्यवाद पुटवाड सर. आज आपण महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉक्टर आंबेडकर आणि संत गाडगे बाबा एक अनुबंध या विषयाच्या अनुषंगाने आपली अतिशय सुंदर अशी मांडणी येथे केलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचं सामाजिक कार्य, त्यांनी तत्कालीन कालखंडात स्त्रियांसाठी आणि बहुजन समाजासाठी जी शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली आणि अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले आणि आपली लेखणी त्यांनी झिजवली आणि संपूर्ण बहुजन समाजासाठी अत्यंत मोलाचं असं कार्य त्यांनी केलं. त्याचप्रमाणे राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा बहुजन समाजाच्या शिक्षण व्यवस्थेसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या वेगवेगळ्या व्यवस्था बघून आणि तर महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानून त्यांचा विचार स्वीकारला आणि नुसता विचार स्वीकारून ते थांबले नाही, तर तो संविधानात्मक विचार अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करून समाजातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी एक समानतेचं सूत्र आणि प्रत्येकाला प्रत्येक अधिकार मिळवण्यासाठी त्यांनी जे आपलं आयुष्य खर्ची घातलं, आपली लेखणी झिजवली, आपली बुद्धिमत्ता वापरली आणि या देशाला एक संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला एक घटना प्राप्त होऊन एक अधिकार प्राप्त झाला. आणि ह्या त्रयींचा जो विचार होता तोच संत गाडगे बाबांच्या एकूणच कार्यकर्तृत्वामध्ये कशा पद्धतीने दिसत होता, त्यावर तुम्ही जो प्रकाश टाकला आणि त्याचा जो एक अनुबंध इथे आम्हाला उलगडून दाखवला, तो अत्यंत मोलाचा होता. मी स्वतः संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये कार्यरत आहे. माझे सहकारी डॉक्टर माधव पुटवाड हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागात आम्ही कार्यरत आहोत आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर असतील, राजर्षी शाहू महाराज असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो एक वैचारिक वारसा त्यांना शिक्षणातनं जो मिळालेला होता, पण त्याच वेळेला एकीकडे गाडगे बाबा हे निरक्षर असताना सुद्धा शिक्षणाचं महत्व त्यांना जे अत्यंत महत्व त्यांना जे वाटत होतं आणि स्पृश्य, अस्पृश्य, बहुजन, स्त्रिया ह्या सर्व गोर गरिबांसाठी ते ज्या तळमळीने झटत होते आणि त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून देत होते, त्यांचं जे कार्य आहे आणि कुठेही गाडगे महाराजांनी अभिलाषा बाळगली नाही, कुठे स्वतःच्या नावावर एक वास्तू त्यांनी उभारली नाही, असंख्य घाट त्यांनी बांधले, असंख्य धर्मशाळा त्यांनी बांधल्या, माणसांची सातत्याने त्यांनी सेवा केली, पण स्वतःच्या नावावर त्यांनी कुठलीही वास्तू उभी राहू दिली नाही. किंबहुना त्यांनी जी ट्रस्ट उभारली त्यामध्ये स्वतःचा कुठला वारस सुद्धा त्यात घेतला नाही. तर हे जे एक अत्यंत असं निस्पृह असं त्यांचं जे कार्य आहे, त्या कार्याला अभिवादन करत डॉक्टर माधव पुटवाड सरांनी ह्या सर्व चारी लोकांच्या विचारांमधलं एक सूत्र आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. मी डॉक्टर माधव पुटवाड यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांचं हे भाषण सर्व रसिकांना मी आवाहन करते की त्यांनी डॉक्टर माधव पुटवाड यांचं व्याख्यान हे ऐकावं आणि दूरदृश्य प्रणालीवरून ऐकावं आणि ते इतरांपर्यंत पण सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.